नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एक अत्यंत महत्त्वाचं नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतं आणि हे संपूर्ण नोटिफिकेशन सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचं आहे. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लास्ट इयर म्हणजे 2025ला जे आहे पुणे युनिव्हर्सिटीचं कुठल्याही प्रकारचं PhD एंट्रन्स एक्झाम झालेली नाही. म्हणजे पेट परीक्षा 2025 मध्ये कंडक्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी मित्र पुणे विद्यापीठामधून जे आहे PhD करण्यासाठी उत्सुक आहे. अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि अत्यंत महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. ही संपूर्णतः अपडेट जे आहे पेट एक्झामिनेशन रिलेटेड आहे. यावर्षी पेट एक्झामिनेशन होणार का? हे जर जाणून घ्यायचं आहे तर आजचा आपला व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. कारण पुणे युनिव्हर्सिटीमधून जर आपण PhD करतो तर त्याला वेटेज पण तेवढं जास्त असल्याचं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे लास्ट इयर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2025 मध्ये परीक्षा झालेली नाही. त्यामुळे जे विद्यार्थी 24 मध्ये परीक्षा दिलेली आहे किंवा PhD साठी क्वालिफाय झालेले आहे त्यांचं सुरू असेल. पण 25 मध्ये परीक्षा होईल अशा अनेक विद्यार्थ्यांची आशा होती. पण ते काही फुलफिल झालेलं नाही. त्यामुळे 2026 आपल्याला ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी देताना दिसून येतं. त्यामुळे मित्रांनो हा संपूर्ण अपडेट काय म्हणते हे आपण जाणून घेऊया. काल आपण एक महत्त्वाचं सेट परीक्षेसंदर्भात एक महत्त्वाचं माहिती आपण बघितलेली होती, की आता म्हणजे या वर्षीपासून होऊ शकतं आपलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2 वेळा होणार. जसं NTA UGC नेट एक्झामिनेशन होतं, त्याचप्रमाणे सेट सुद्धा 2दा आपल्याला होताना दिसून येईल. आणि यासोबतच आपल्याला म्हणजे पर्टिक्युलर या संपूर्ण वृत्तामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, सेट एक्झामिनेशन आणि सोबतच पेट परीक्षा म्हणजेच PhD प्रवेश परीक्षा या दोनही बाबतीत हा पर्टिक्युलर अपडेट आहे. तर यामध्ये आपण स्पेसिफिकली समजून घेऊया PhD प्रवेश परीक्षा संबंधित. यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून PhD प्रवेश परीक्षा म्हणजेच पेट परीक्षा घेण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. म्हणजे सेट एक्झामिनेशन जर मित्रांनो आपण क्वालिफाय होणार सो तरी देखील तुम्ही यासाठी एलिजिबल होऊ शकता. म्हणजे पर्टिक्युलर या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही PhD करण्याकरिता पात्र होऊ शकता. इन केस तुम्ही सेट एक्झामिनेशन क्वालिफाय करू शकले नाही तर पुन्हा एक संधी तुम्हाला मिळेल. ती संधी म्हणजे पेट परीक्षेच्या स्वरूपात आहे. ठीक आहे. PhD एंट्रन्स एक्झामिनेशन 2026 तेही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं आपल्याला दिसून येईल. सेट परीक्षा पूर्ण झाल्यानंतर म्हणजे जवळपास ही सेट परीक्षा जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला होताना दिसून येईल. आणि ही परीक्षा झाली की लगेचच पेट परीक्षा सुद्धा आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांनी दोन्ही परीक्षेसाठी वेळेवर आणि नियोजनबद्ध तयारी करावी असे आवाहन कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी केलेले आहे. तर मित्रांनो जर आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून जर PhD करायचं आहे तर ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. एकच नाही तर 2 संधी तुम्हाला देण्यात आलेली आहे. सेट एक्झामिनेशनचं देखील तुम्ही प्रिपरेशन करू शकता आणि सोबतच जर सेट इन केस तुम्ही नाही करू शकले तर खूप मोठं तुम्हाला संधी मिळेल पेट परीक्षेच्या स्वरूपात. त्यामुळे मित्रांनो ही संधी सोडू नका आणि या संधीचं सोनं करण्यासाठी रिसर्च मेथोडॉलॉजीचा आपलं कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे. तुम्ही आजच या कंप्लीट कोर्सला जॉइन करू शकता. या कोर्सची फीज 899 आहे. यामध्ये संपूर्ण पेट परीक्षेचं तुमचं तयारी करून मिळेल ते सुद्धा 899 मध्ये, ज्यामध्ये लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड सुद्धा तुम्ही लेक्चर बघू शकता. कुठलंही रेफरन्स न वापरता नोट्स आहे, टेस्ट सिरीज आणि प्रॅक्टिससाठी MCQs देखील अवेलेबल आहे. हे ऑफिशियल नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुम्ही रिसर्च मेथोडॉलॉजीच्या कंप्लीट कोर्सला जॉइन करा. सोबत मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं, खूपच महत्त्वाचं, सेट परीक्षा जसंच झालं तसंच तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं पेट परीक्षा होताना शॉर्ट दिसून येईल. त्यामुळे या संधीचं तुम्ही सोनं करा आणि पुणे युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला PhD करण्याचं नक्कीच संधी मिळेल. त्यासाठी कंप्लीट प्रिपरेशनसाठी आपल्याकडे सेटचं देखील कोर्स अवेलेबल आहे आणि पेट्स देखील कोर्स अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर्स मी इथे दिलेले आहे. त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच जॉइन करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक यू सो मच.